मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. दोन मैत्रिणी असतात, घट्ट मैत्रिणी असतात. कॉलेजमध्ये त्यांची ओळख होते आणि कॉलेजमध्ये असताना त्या सोबत जाणे, सोबत येणे, एकमेकीच्या घरी जाणे, कुठे पार्टी असेल तिथे सोबतच जाणे. छान मैत्रिणी असते त्या दोघी. त्यानंतर त्यांचे लग्न होतात. लग्न झाल्यानंतर एक श्रीमंत घरी पडते, एक गरीब घरी पडते. श्रीमंत घरी जी मुलगी पडते तिच्या घरी भरपूर काही असते. म्हणजे जसं तिच्या घरी स्वयंपाक करायला बाई, झाजूयला बाई, भांड्याला बाई, घर मोठं छान. जिम्मेदारी तर असतेच प्रत्येकाला. जिम्मेदारीतून कोणी सुटत नसते. जिम्मेदारी असते तिच्या मागे. जी श्रीमंत असते ना, तिला याचं टेन्शन नसते की बा आज पैसा कसा येणार घरात, की माझ्या मुलाचं शिक्षण कसं होणार, माझ्या मुलीचं शिक्षण कसं होणार, आज घरात भाजीपाला नाही किंवा धान्य नाही. तिला त्याचं टेन्शन नसते, कारण ती पैसेवाली आहे. तिचे मिस्टर भरपूर कमवणारे आहे. तिला फक्त मुलांकडे लक्ष देणे, घरातल्या गोष्टीकडे लक्ष देणे हे महत्त्वाचं काम आहे. मी असं नाही म्हणत आहे की ती श्रीमंत आहे म्हणून तिला काही कामं नाही आहे. तेही महत्त्वाचेच काम आहे घरातले. पण असं असतं ना की तिला फ्युचरची काळजी नसते, कारण तिच्या नावाने सेविंग केलेलं, तिच्या मुलांच्या नावाने सेविंग केलेलं, तिच्या नवऱ्याच्या नावाने किंवा कोणी अदरवाईज असेल व्यक्ती त्यांच्या नावाने सेविंग केलं असतं. तर तिला फक्त म्हणजे जसं घरातले मुलांकडे लक्ष देणं, हे करणं ते करणं, किंवा भाजीपाला आणणे, काय करायचं का नाही, कारण सर्व कामाला बाया असतात. तिला फक्त देखरेख करणे हेही काम महत्त्वाचं आहे. असं असतं. पण दोन मैत्रिणींमधून दुसरी मैत्रीण साधारण घरी पडते. ते कसं असतं, तिला इन्कम कमी असते. इन्कम कमी असल्यामुळे घराच्या बाहेर निघायला तिला भाग पडते. तिच्या मिस्टरांची पण इन्कम कमी असते. तर तिला बाहेर जाऊन काम करणे चाले, घरातले बघणं आलं, कामवाली बाई ठेवू शकत नाही, मुलांकडे लक्ष ठेवू शकत नाही एवढं. मुलाचं शिक्षण कसं होणार याचंही तिला बघणे आहे. घरात सासू सासरे आहे त्यांचंही बघणं आहे तिला. आणि घरात काही झालं असेल वाद किंवा काही कमी झालं असेल तर तेही करणे आहे. म्हणजे तिला A to Z पर्यंत सर्व बघणं आहे. ऑलरेडी तिने तिची जिम्मेदारी पार पाडली आहे. खरं आहे ना. अशा दोन मैत्रिणीची गोष्ट आहे. मैत्रिणीमध्ये पण खूप चालतात अशा गोष्टी. खरं आहे. जी मैत्रीण असते ना श्रीमंत, तिचं माहेरी श्रीमंतच असतं आणि सासरी श्रीमंत असतं. त्याच्याने तिला अशा परिस्थितीत जाण्याची गरजच नाही आहे. आणि अशी परिस्थिती तिच्यावर आलीही नाही तर तिला काय समजणार आहे, बरोबर ना. तर तिला असं वाटतं की गुड सर्व चांगलं भेटलं की मी खूप छान आहे, मी कोणाच्या मला पडत नाही, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, असं असतं. पण दुसरीला जी साधारण घरी असते ना, तिला माहीत आहे आज जर आपण हे करून नाही बघितलं तर आपलं कसं होईल, ते करून नाही बघितलं तर आपलं कसं होईल, असं डोक्यात विचार चालू असते. तर असा आहे या दोघीमधला फरक. मैत्रिणी आत्ताही छानच आहे त्या, पण पैशाने कुठं ना कुठं अडतं ना, हे गोष्ट खरी आहे.
आताही भेटतात, आताही बोलतात छान दोघीजणी. पण कुठं ना कुठं असं वाटतं ना की ॲप्रिशिएट तिलाही मिळायला पाहिजे मैत्रिणीमध्ये. तर त्याच्यासाठीच मी ही गोष्ट तुमच्यासमोर आज मांडली आहे.